त्या बाग फुलली ना आणि फळ मिळालं ना की तुमचं मन लागणार नाही, तुम्हाला आवड असेल तर. जसं आता माझा पिकलेला आंबा बोलतो आपण, पाडाला पिकलाय आंबा. रात्रीचे ना 9 वाजलेत, अजूनही मी पाणीच घेतोय. शेती वाटते तेवढी सोपीसुद्धा नाही पण कठीणसुद्धा नाही आहे. मी रमलो मित्रांनो इथे. म्हणजे जे बालपण आहे ना माझं इथे गेलं या शेतामध्ये, याच माझ्या गावामध्ये मी परत अनुभवतोय सगळं आनंदाने. आणि तुमच्या आनंदासाठी, तुमच्या समाधानासाठी, तुमच्या जिद्दीसाठी, तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या कमाईसाठी तुम्ही इथे काम करता. आणि मित्रांनो श्री स्वामी समर्थ. मित्रांनो संध्याकाळचे ना 6 वाजलेत आणि मी ह्या वेळेला चालू आहे शेतावरती. आता तुम्ही बोला ह्या वेळेला जाऊन शेतावरती काय करणार, तर मला पाणी घ्यायचं आहे. परंतु गंमत अशी आहे, आता तुम्हाला तर माहितीच, मी नोकरी करून फळबाग केलेली आहे. आता नोकरी करणाऱ्या माणसाला वेळ मिळत नाही तेवढं शेतावर जायला, म्हणून मी आता संध्याकाळी जातो आणि पूर्ण म्हणजे जवळजवळ 10-11 वाजतील पाणी घ्यायला. आणि उद्या मला बाहेर जायचं, उद्या सुट्टी आहे, संडे आहे, परंतु आता मी पाणी घेणार आहे. चला बघूया शेतावरती काय काय घडते. थोडा अंधार पडू शकतो, पण त्या अंधारामध्ये आता बघूया काय काय शूट करायला मिळते आपल्याला. तर मित्रांनो आलो आपल्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये म्हणजेच आपल्या शेतावरती. शेतकरी राजा म्हणतो ना आपण, तर खरोखर आपण इथला राजाच असतो. राजा कशासाठी, हे एकमेव असं क्षेत्र आहे ना तिथं फक्त आपलीच चालते. आपण जे करू ते, इथं तुम्हाला बोलणारं कोण नाही आहे, तुम्हाला हसणारं कोण नाही आहे, तुम्हाला हुकूम देणारं कोण नाही आहे. तुम्ही आनंदाने आणि तुमच्या आनंदासाठी, तुमच्या समाधानासाठी, तुमच्या जिद्दीसाठी, तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या कमाईसाठी तुम्ही इथे काम करता. आणि म्हणून मी याला आपल्या या शेताला म्हणतो की हे आपले राज्य आहे. आणि म्हणून आपल्याला म्हटलं जातं की आपण शेतकरी राजा आहोत, कारण इथं फक्त आपलीच चालते. तर तुम्हाला आवाज येत असेल, कोयलचा आवाज येतो बघा. आता काय माहीत माईकमध्ये रेकॉर्डिंग होतं की नाही. रेकॉर्डिंग आला, आवाज आला, मस्त आवाज येतो ना. जेव्हा जून महिन्याची म्हणजे मे महिन्याची एंडिंग असते ना, पावसाची जेव्हा चाहूल लागते, तेव्हा हे कोयल पक्षी असते. आणि कोयल तुम्हाला माहीत आहे की माहीत नाही, तर माझी माहिती चुकीची बिलकुलच नसेल. ही जी कोयल जी ओरडते ना, तो हा नर असतो, ही मादी नसते. आणि तो नर जो ओरडतो तो म्हणजे आपल्या भाषेमध्ये तो शायनिंग मारतो, एक प्रकारचा मादीला लुभावण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तो एकदम गोड आवाज काढतो. तुम्हाला हे माहीत होतं का की मी सांगितलेली माहिती खरी आहे का, तेवढं फक्त मला सांगा. ही जी ओरडणारी कोयल आहे, ओरडणारा कोयल हा नर पक्षी आहे. आता आवाज बंद झाला, मला वाटतं माझा आवाज तर ना ऐकायला गेला नाही येत ना आवाज अजून. बघूया, आला तर मी शांत बसतो, पण ते आता सगळे शांत झाले. तर हे आपलं पाणी घेण्याचं काम इथे चालू आहे. हा आळा आता भरला आहे, तर आपण याला दुसऱ्या आळ्यामध्ये नेऊया. जवळजवळ मित्रांनो आपल्या आळ्यामध्ये ना 100 ते 150 लिटर पाणी आरामात बसतं. आम्ही आळी ना मोठी केल्यात. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ही जी आळी होती ना सगळी, यांच्यावरती शेंगदाणा लावला होता. तर तो शेंगदाणा आता काढल्यामुळे ही सगळी आळी आहेत ना ती एकदम मोकळी दिसतात. हे बघा ना, मस्त एकदम मोकळी दिसतात. कारण मला बरेच जण बोलायचे की ते गवत आहे आळ्यांच्यावरती, ते काढून घे. तर ते गवत नव्हतं, तर तो शेंगदाणा होता. शेंगदाणा म्हणजे भुईमुग, भुईमुगाच्या शेंगा. तर हे त्याचं वेस्टेज आहे. काही शेंगा काढलेल्या आहेत आणि हे बघा तुम्हाला शेंगा दिसतील. आता ते काढलेल्या शेंगा, ते काही उरलेले आहेत. मोठं याच्यामध्ये काहीच नाही म्हणून त्या तशाच आहे. तुम्हाला मी शेंगा पण दाखवेल नंतर. तर हा वेल घेवडा आम्ही तोडून टाकला. फार त्याची वाढ एकदम विचित्र प्रकारे झाली. विचित्र म्हणजे खूप मोठा झाला होता. आणि त्याच्यामुळं काय होतं, ही बाजूची जी झाडं होती ना आंब्याची, ती छोटीच राहिली होती. हे बघा मांडवाच्या बाजूची, म्हणून तोही आम्ही काढून टाकला. आणि त्याच्याच बाजूचं हे झाड असं जबरदस्त वाढलं. आणि जे मांडवाच्या बाजूची झाडं होती, कारण चिडचिड होते झाडांची पण, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जशी जास्त गर्दी झाली की आपली चिडचिड होते ना, तशी झाडांची चिडचिड होते. म्हणून आम्ही तो हा जो दिसतो ना मांडव सगळा सुकून टाकला. ते सुकल्यानंतर सगळं आम्ही काढू आणि ते शेतामध्ये जाळू. तर शेतामध्ये जाळू म्हणजे तुम्हाला माहीत असेल की तुम्ही गावाकडचे जर असाल तर आपण त्याला रोमटा बोलतो. रोमटा म्हणजे काय, सगळा पाळा पाचोळा एकत्र केला जातो. आणि जिथे भात आपण पेरणार आहोत ना, भाजणी बोलतात त्याला, आणि आमच्या भाषेमध्ये त्याला रोमटा बोलतात. तो रोमटा केला जातो. आणि सगळा जो गवत आहे ना तुमच्या शेताच्या बाजूला, किंवा काही लोक विकतही घेतात, ज्यांना माळ वगैरे नाही आहे, ज्यांच्याकडे झाडे नाही आहेत, फक्त शेतच आहे. तर शेतामध्ये कशी झाडं नसतात, ते भातशेती वगैरे केली जाते, म्हणून मग ते विकत घेतात.
तर हा सगळा पाळा आहे तो तिकडे जाणार नाही. मित्रांनो एक जबरदस्त गंमत बोलण्यापेक्षा एक मेजवानी. आता हे आमच्या आजीचं झाड मी ज्याला बोलतो, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याला बघितलं आणि ना मला एक आंबा दिसला आहे. तर बघू तर पाडाला पिकलेला आंबा बोलतो आपण, पाडाला पिकला आहे आंबा. तर बऱ्याच वर्षातून ह्या आंब्याचा आंबा मला भेटला आहे. पाडाचा आंबा, आम्ही त्याला पार बोलतो, पाड बोलतो, जे बोलायचं ते बोला, आंबा भेटणं महत्त्वाचं आहे. हा हा हा, काय सुगंध आहे. मित्रांनो एक खरं सांगू, म्हणजे तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल किंवा गावाकडे तर जास्त तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही जर हापूस करता तर मला तुम्ही वाईटही बोला, काही कमेंट करू शकता, परंतु जो ओरिजिनल नैसर्गिक आंबा आहे याला सेंद्रिय पण म्हणता येणार नाही. निसर्गाने याला पिकवलं, निसर्गाने याला निर्माण केलं, निसर्गाने याला तयार केले, तो आहे हा नैसर्गिक ओरिजिनल आंबा, ज्याच्यामध्ये थोडंही केमिकल नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्ही न धुताही याला खाऊ शकता, पण आपण धुतो कारण एक काळ होता लहानपणीचा, आम्ही म्हणजे अक्षरशः काही गोष्टी सांगितल्यावर तुम्हीसुद्धा हसाल, परंतु जाऊ दे, आता त्या आठवणी न सांगितलेल्याच बऱ्या. आम्ही न धुताच आंबे खायचो, कधी आम्ही आजारही पडलो नाही, कधी हायजीन वगैरे याचा विचारही केला नाही, परंतु आता मी धुतो कारण ती सवय लागली आपल्याला आंबा धुवायची. तर माझं ना सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, की तुम्हाला आता मी आसनगाव ठिकाणी राहतो, तर आमच्या स्टेशनवर आहे ना बऱ्याच आपला जो आदिवासी समाज आहे, हे इथलं त्या लेडीज असतात ना, त्यांनाही रोजंदारी भेटेल जर त्यांच्याकडून तुम्ही खरेदी केलात तर. कारण ते ओरिजिनल उबणीचा आंबा ज्याला बोलतो ना, विदाऊट केमिकलने पिकवला जातो. झाडावरचा कच्चा आंबा पाड लागल्यानंतर तो आंबा काढला जातो आणि झाडावरचा कच्चा आंबा पेंड्यामध्ये घरामध्ये पिकवला जातो. तर तो आहे ओरिजिनल आंबा, तो नक्कीच घ्या. कारण मला मित्रांनो ना मोठा प्रश्न आहे, आता ह्या माझ्या भागामध्ये पण ना भरपूर गावठी आंबे आहेत. प्रत्येक आंब्याची चव वेगळी आहे, प्रत्येक आंब्याचा स्वाद वेगळा, प्रत्येक आंब्याचा वास वेगळा आहे. कोणाच ठाऊक एवढे गावठी आंबे, हे रायवळ आंबे कसे काय तयार झाले, तुम्हाला माहीत असेल तर याचं उत्तर नक्की सांगा. पण मित्रांनो हे जे आंबे आहेत ना, नक्की विकत घ्या. रायवळ आंबे जास्त महाग मिळत नाही, 100 रुपयाला तुम्हाला 10-20 मिळून जातात. आणि हा आहे नैसर्गिक आंबा ओरिजिनल. तुम्ही हापूसच्या नादी लागू नका, बऱ्याच वेळा लागा पण केमिकलचा आंबा खाऊ नका, कारण बाजारात येणारा नाही ना 90% आंबा केमिकलने पिकवला जातो, कार्बाईडने पिकवला जातो. त्याच्यामुळे हा आंबा नक्की खरेदी करा. किंवा एखाद्या गावाकडचा मित्र असेल माझ्यासारखा, आता मला तर भेटत नाही, तर त्याला आणायला सांगा. आणि स्टेशनवर तुम्हाला मिळून जातात, स्वस्तामध्ये मिळून जातात. खरोखर याची चव नक्की घेऊन बघा. तर हा जो आंबा मिळाला आपल्या आजीचा आंब्याचा, आता तो खालून थोडा फुटला आहे. तर तुम्हाला जर गावठी आंबे खायचं माहिती नसेल, रायवल आंबा, तर त्याला काय करायचं, असा पूर्ण दाबायचा, हे बघा पूर्ण त्याला नरम करून टाकायचं. आता फुटल्यामुळं ना तो खालून निघतो, त्याच्यामध्ये ना चीक असतं, त्याला दात बोलतात. दात आहे ना अशी निपळायची, ते काय खराब लागतं एकदम, ते जिभेला खवखवतं घशाला. पूर्ण काढून काय चव आहे मित्रांनो, स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख. बऱ्याच वर्षातून मला आंबा खायला मिळाला, म्हणजे पार खायला मिळाला, ताजा ताजा पडलेला. मित्रांनो तुम्ही पण गावाकडे जे असाल किंवा कुठे राहत असाल, तुम्हाला रायवळ आंबे आवडतात, मला तर खूप आवडतात. कारण मला हापूस आंबा आवडतो, कारण चव त्याची लाजवाब आहे. जगामध्ये प्रत्येकालाच आवडतो तो हापूस आंबा, परंतु हे रायवळ आंब्याची प्रत्येक आंब्याची चव वेगवेगळी आहे. नक्की घेऊन बघा चव. तुम्ही जर गावठी आंबे खात नसाल तर नक्की खा. तुम्ही खरोखर नक्की कमेंट कराल या व्हिडिओला की आंब्याची चव कशी एकदम जबरदस्त आहे. प्रत्येक गावठी आंब्याची चव वेगळी आहे, त्याचा सुगंध वेगळा आहे. त्याला मी आस्वाद घेतो, तुम्ही अशीच माझे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो तो समोरचं एक झाड आहे ना, तुम्ही झूम करतो, एवढा झूम होत नाही, त्याच्यावरती ना पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. संध्याकाळ झाले ना, प्रत्येक पक्षी आपल्या घरट्याकडे वळला आहे, आपल्या घराकडे वळला आहे. तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही, बहुतेक यायला पाहिजे आवाज. सकाळचा चिवचिवाट जोरात चालू आहे आणि या शांततेमध्ये तो चिवचिवाट, जसा सकाळचा चिवचिवाट होतो ना, तसा संध्याकाळचा सुद्धा चिवचिवाट चालू आहे. आणि माईकमध्ये रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, तर तुम्हाला त्याचा आनंद लुटता येईल. आणि अंधार पडला आहे, तिकडे कोयल ओरडते, इकडे छोटे छोटे पक्षी ओरडतात आणि मी शेतावरती एकटाच आहे. एवढं भारी वाटतं ना मित्रांनो. येते आवाज तुम्हाला? बघूया, आपण रेकॉर्डिंग करूया.
ठीक आहे, बघूया येतो की नाही. रात्रीचे ना 9 वाजलेत, अजूनही मी पाणीच घेतो आहे. शेती वाटते तेवढी सोपीसुद्धा नाही, पण कठीणसुद्धा नाही आहे. आणि तुम्ही जर माझ्यासारखी नोकरी करताय, बाहेरगावी राहताय, तर एक आनंद आहे, एक समाधान आहे. आज मी संध्याकाळी आलो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, कारण मला उद्या बाहेर जायचं आहे. म्हणून आज म्हटलं संध्याकाळी जेवढी रात्र होईल तेवढी चालेल, कारण उद्या सकाळी लेट उठलो तरी हरकत नाही. परंतु मला ना त्याच्यावरून एक जुनी गोष्ट आठवली. जुनी म्हणजे अजूनही चालतात, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मी गावामध्ये राहायचो तेव्हा 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही पण भाजीपाला लावायचो, भातशेती लावायचो. आणि आमच्याकडे डॅम आहे, जांभा डॅम. जांभा डॅमचं पाणी येते आणि ते जवळजवळ 4-5 किलोमीटरवरून येत असेल. 4-5 किलोमीटरवरून ओळामधून यायचं, नंतर ओपन कॅनल होता तिकडे. तर तिथे कॅनलचं पाणी नंतर पाटामध्ये लोटलं जायचं आणि प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर असायचा. तर असंच रात्रभर माझे पप्पा असतील, काका, आमच्या गावातले जेवढे मंडळी भातशेती, म्हणजे तेव्हा मुख्य व्यवसाय आपला शेतीच होता. आणि ते लोक पूर्ण रात्रभर जागून अक्षरशः पाणी घ्यायचे. खतरनाक मेहनत होती, कारण मुख्य व्यवसाय शेतीच होता. आणि अजून एक गोष्ट होती की सगळे ना शेतावर झोपायला असायचे. कारण चुकारी जनावरं आहे. चुकारी म्हणजे काय, जी अशी सोडलेली जनावरं असतात ना, म्हणजे आपले गाई, बैल, म्हशी, अशीच इकडची तिकडची आमच्याकडच्या पाड्यांवरची ती जनावरं अक्षरशः अख्खी मेहनतीनं धुळीस मिळून जायची. 70-80 गाई, बैल, ते जनावरं एका वेळी यायचं. आणि आमच्याकडे उन्हाळ्यात भेंडी भरपूर प्रमाणात होते. अर्ध्या तासामध्ये सगळी भेंडी फस्त करून टाकायची. काय वाटत असेल ना तेव्हा शेतकऱ्याला. आता मी स्वतःहून करतो. पहिले कसं आहे का बाबा, आपण लहानपणी यायचो घरच्यांच्या मागे लागून, तेव्हा त्याचं दुःख एवढं माहिती नव्हतं. पण आता मी शेताहून करतो आहे, मी स्वतःहून करतो आहे. त्याचे प्रत्येक झाड माझे असं समजून मी करतो आहे. आणि माझ्या झाडाला थोडं जर एक फांदी जरी तुटली ना, तर माझा जीव असं तिळतिळ तुटतो आहे. तर शेतकऱ्याच्या व्यथा काय आहेत ना मित्रांनो, ते शेतकऱ्यालाच माहिती आहे. चला असंच राहा. आता 9, 9:30, 10 वाजतील मला शेतावरती, पण हरकत नाही, आज सगळं पाणी घेऊनच जाऊया. तुम्ही दिवसा सगळे आपली शेती बघितले, आपली फळबाग बघितली. आता रात्रीसुद्धा बघा इथे पाणी द्यायचं काम चालू आहे. आणि हे बघा, आपण बोलतो ना चीट पाखरू नाही, फक्त रातकिड्यांचा किरकिर आवाज येतोय. वारासुद्धा नाही आहे, एक झाडाचं पान हलत नाही. आणि मी मात्र भूतासारखा शेतावर आहे. मित्रांनो, यालाच शेती बोलतात. सगळे असंच करतात, पण मी नोकरी करून केल्यामुळे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो की असं आहे सगळं, अशी मेहनत आहे. आणि या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल, कारण निसर्ग एवढा दयाळू आहे ना मित्रांनो. तो झाडावर बसलेल्या पक्ष्याला झोपेतसुद्धा पडून देत नाही. तर आपण तर माणूस प्राणी आहोत, तर आपल्याला कसं उपवास मारायला नाही, आपल्याला कसं मेहनतीचं फळ देणार नाही. तर मला फार आवडतो मित्रांनो निसर्ग. लहानपणीपासून जेव्हा मला अक्कल आली ना, जेव्हापासून एका दाण्याचं आपल्याला हजारो दाणे देतो, लाखो दाणे देतो. एका दाण्याचे हजारोचे लाखो बनवतो. काय किमया आहे माहीत नाही. आणि ही जेव्हा फळबाग करायची होती ना, तेव्हा माझ्या घरचे मला बोलत होते की आम्ही किती दिवस आहेत, पण आता तुझ्यामध्ये होईल का. आणि हाच प्रश्न मलाही होता. आता आपली 60-70 झाडे आहेत आणि मला प्रश्न होता की शिफ्ट ड्युटी आहे आपली, एक सुट्टी असते, होईल का सगळं. तर आता 2 वर्ष झालेत ना. आता बघताय मी रात्री आलो आहे, मी रमलो मित्रांनो इथे. म्हणजे जे बालपण आहे ना माझं, इथे गेलं या शेतामध्ये, याच माझ्या गावामध्ये, मी परत अनुभवतो आहे सगळं. म्हणजे 15 वर्ष माझ्या नोकरीला झाले आणि आता मी माझ्या फळबागेमध्ये, माझ्या शेतावरसुद्धा येतो, नियमितपणे येतो आहे. आणि कसं आहे, जेव्हा तुमची बाग फुलते ना आणि त्याचं फळ मिळतं. आता मी 2च झाडं फणसाची लावली आणि 2 झाडांना एवढी अप्रतिम फळं आली ना की विचारू नका. दिवसातून मला 10 लोक भेटले ना, त्यातले 8 लोक मिळतात, काही फणस कधी देशील. विषय गमतीचा असतो त्यांच्याकडूनही. परंतु कसं आहे, एकदा बाग फुलली ना आणि फळ मिळालं ना की तुमचं मन लागणार नाही, तुम्हाला आवड असेल तर, जसं आता माझं झालं आहे. मित्रांनो, मी हक्काने तुम्हाला म्हणून सांगतो आहे की करून बघा. 5-50 नका लावू, 5च लावा. 50चा विषय सोडून द्या आणि अनुभव घ्या.
एवढं भारी वाटेल ना. तुमचा डाटा आहे ना 100% रिसेट हो, 100%. आता मला जर कोणी सांगितलं असं ना संध्याकाळी कुठल्या तरी नातेवाईकडे जा किंवा कोणी आजारी झालं तर मी गेलो नसतो. परंतु आता मी 6 वाजता शेतावर आलो आहे. आता 9:30 वाजलेत. मी पाणी घेतो आहे, भरपूर गरमी होते, तरी माझं होऊन आहे का चून आहे. बघा सगळीकडे अंधार पसरला आहे. आता बॅटरीचा प्रकाश आहे म्हणून मी तुम्हाला दिसतोय. तर हे मजा आहे, हे समाधान आहे. आणि हा फ्रेशनेस कुठून येतो माहीत नाही. निसर्गामध्ये आनंद आहे. करा मित्रांनो, मी आज हक्काने तुम्हाला सांगतोय, कारण मी पण हक्काने करतोय. चला मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपूया. पाणी घेण्याचं काम असंच चालू राहील, अजूनही मला 1 तास लागू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही किती जण नोकरी करून असंच शेती करता, रात्री अपरात्री उन्हातान्हाचे सुट्टीच्या दिवशी पाणी घ्यायला येतं किंवा जे काही शेतावर काम करायला येतं, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि काय येतं कसं उत्पन्न तर नक्कीच मिळणार आहे, मला नक्की माहिती आहे. आता माझे उत्पन्नाचं साधन तर नोकरीच आहे, परंतु आपल्या वाडवडिलांनी जपलेली शेती आहे. तर भातशेती वगैरे करणं तर जमत नाही, कारण एक सुट्टी आणि ते पहाटे उठणं, रात्री येणं वगैरे, तर भरपूर मेहनत असते. म्हणून हा फळबाग मी पर्याय निवडला. तर तुम्ही किती जणं करता नक्की सांगा. किती मजा येते, कसा अनुभव आहे, नक्कीच शेअर करा माझ्याबरोबर. चला असंच आपण आपले जेवढे तरुण मित्र आहेत ना, त्यांना ही व्हिडिओ नक्की पोचवा की मित्रांनो, जवळ असेल तर नक्की शेती करा. खूप आनंद मिळतो, खूप समाधान मिळतो. आणि थोडं का होईना 10च्या ऐवजी 5 झाडं लावा, पण नक्की करा. चला बाय, शुभरात्री, चांगली झोप घ्या. श्री स्वामी समर्थ.